कुणीकडे आहे? मागे सरला आत गेला ती मधली काळी टाक ना तिथनं तोंड बाहेर काढतो. इकडचं पडा काढलं वाटतं. इकडं स्वच्छ झालंय आता. स्वच्छता झाल्या. पलीकडल्या बाजूने असतात बघा बरं. त्याला रस्ता आहे का? हाय काय रस्ता? काय केलं आला बाहेर पडले झाला की हातात घाला अजून खाली वाका की. हाय 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 खाली हल्ल ही काढा ती नव्ह. हा ही काढा ती. टाकी भरलेल्या हाताबिळतावर चेंबली बिंबूर काय पडून ना ती आणि गोळ व्हायचा. कारण भरलेली टाकी मोकळी बी नाही. का पाणी सोडू चेंबलाय होते. काय सुखाचं काम दिसत नाही. पाणी सोडून मग टाकी काय बघायला काढायला लागणार आहे. दगडा खाली चेचलाय. बाकी ती पाईप जोडा. पाणी नाही ह्याचा बोजा याच्यावर आहे. 2 मिनिट आणि हे तुमचं जे आहे त्या सिस्टीम मधनं हे खाली पडणार आहे. त्या दगडाला टच लागला तर देऊ दे. अंदर कसं भिजू का? चाब्या जास्त दिल्या. कसलं भावीनं 1 BHK फ्लॅटच केलंय. 15 बघा ना तुम्ही. कधी झालं नाही हो केलं पासून आत्ता झालंय. आणि तेव्हा म्हणजे आम्ही काय व्हरायटी कुठली आहे? आम्ही नाही आम्ही नाही उठून धरा की जरा कसं झोपूनच. आता कसा उठतो सांगा. सोडला की जाणार. वस्ता तोंड धरा त्याचं. कसा तोंड आहे तिकडे? काय नाही. तू दगडाखाली गेलाय सर. मोठा दगड आहे ना त्याच्या खाली आणि तो दगड काढला की टाकी उरावर पडणार. सापापेक्षा धोका टाकीच आहे. हा ती म्हणताना म्हणतोय हात बी ते एकदम रावल. तुम्ही ताकद लावायला मस्तात पैरे पिशू द्या. जरा ढिला झाला की बुडून गेले. वास मारतय सगळं. वास सोडायला कपडे घालणंच होतं तिकडं आलं. हो पाटील साहेब लांबडा आहे बरं का. वास सोडते तर हो भाभी उग्र वास सोडतोय. ते थैली कशासाठी घेतली? किती ताकद आहे माझी. नहीं थोड़ा ऐसा करते तो वो गिरने वाला ना. ऊपर उतर गिरे. टाकी गिराने का किती आहे बघा मामा. नाही हा बाजून बघा खाल्लं. अरे त्याला जखम व्हायची दगड हरत नाही. ए नको टाकी पडत्या. ए कोण आहे बाळा? टाकीवर आहे त्याच्यावर आहे म्हणून तर मी थांबलोय. तो दगड काढला की वस्तात टाकी खाली येते. ढकला त्याला. काटकीन ढकला. जरा शरीर रोज पडलं असतात. मी काढून घेतलं. जरा दिवसा नसतो तोंडापाशी. मला लूज पडलेला साप कळत तू या. हा बघा वाजतात. ओके जमलं वाजतात. बनतो चाळी बनतो. धरले कसं बघा चिडचिडा मारते
मित्रांनो आता आमन साप येतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जून महिन्याला गेले या बाबीने टाकी सेंटेक्स ठेवलेली होती, त्याच्या खाली अडखळ निर्माण केल्यामुळं आता आमन साप बरंच कष्ट करून पकडावं लागलं आणि हा साप बिनविचार येतो. जरी चावला तर धोका नाही, एकमेव भीती पोचली हा पकडलेला आहे. राहून देता वाजतात ती बाबी आणि रचील पुन्हा काढून भरून दे आणि बाबी ते टाकी बदला आणणार इथं ठेवू नका गॅप म्हणजे येतील ना साप नंतर. आणि मित्रांनो आधी नंतर त्यांनी नाही इथं पोचवता सर्प मित्रांनो पाणी बंद कर होती. त्याला वाचवलेलं आहे पाणी बंद करा मामा. आणि सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात सोडण्यासाठी त्याला पॅक केलेला आहे.